महत्वाची बातमी आपण बघतोय। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच लढत होईल। भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी हा दावा केला आहे। महत्वाची बातमी आपण बघतोय। खडकवासल्यामधून सुनेत्रा पवार यांना 1 लाखांचं लीड मिळेल असं देखील काकडे म्हणतात। पुणे लोकसभेत मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे अशी इच्छा देखील संजय काकडे यांनी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होईल असा देखील दावा त्यांनी केला आहे। पुण्यामध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळेल? एकीकडे महाविकास आघाडी तयारी करते तर दुसरीकडे भाजपचा उमेदवार नेमकं कोण असेल याबाबतची एक चर्चा आहे। भाजपचं काय चित्र पाहायला मिळेल आपल्या पुणे लोकसभा? संपूर्ण भारतामध्ये आघाडीचं प्लॅनिंग चालू आहे, पण आपण पाहतोय की काही याचा उपयोग होणार नाही। कारण मोदी साहेबांचा जी कामाची पद्धत आहे किंवा मोदी साहेबांची जी भारत किंवा नाही संपूर्ण जगामध्ये जी प्रतिमा झालेली आहे, जी तरुण वर्गाला मोदी साहेबच काहीतरी करून दाखवतील देशात, ह्याचा एक आत्मविश्वास आहे। त्यामुळे आम्हाला इंडिया वगैरेचं काही पडलेलं नाहीये, काही याचा साईड इफेक्ट किंवा इफेक्ट होऊ शकत नाही। राहिला प्रश्न पुण्याचा, पुणे शहरामध्ये आम्ही जवळजवळ 5 ते 6 लोक इच्छुक आहेत। मी स्वतः इच्छुक आहे, मुळीक इच्छुक आहेत, मोहोळ इच्छुक आहेत, देवधर इच्छुक आहेत आणि बरेच पडद्यामागचे इच्छुक आहेत, पण ते सगळे आपापल्या परीने पक्षाचंच काम करतायत। म्हणजे माझं धोरण असं की अनेक लोकांनी इच्छुक व्हावं, इच्छुक म्हणणं कार्य चालू होतं, काम चालू होतं पक्षाचं काम होईल, पक्षामध्ये चैतन्य येतं आणि ज्याला कोणाला तिकीट मिळतं ते त्याच्या कामाला येतं। समजा मी माझ्या परीने माझं काम करतोय इच्छुक म्हणून, मुळीकांचं काम करतायत, मोहोळांचं काम करतायत, देवधरांचं काम करतायत, आणखीन पडद्यामागचे इच्छुक काय ते त्यांचं काम करतायत। नेटवर्क, हे सगळं नेटवर्क नंतर मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर एकजूट होऊन पक्षाचंच कार्य करेल आणि पक्षाच्या कार्यासाठी ते अनेक जण इच्छुक होणं खूप फायद्याचं असतं। कॅमेरा पर्सन सुशांत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।